खरं सांगू का मैत्रिणींनो, जेवढं वाटतं ना तेवढं अवघड काहीच नसतं. आता हेच पहा, ही स्प्रिंग रोलची रेसिपी वाटती सगळ्यांना अवघड, पण करायला खरंच अगदी सोपी आहे. इथे मी मैदा 1 वाटी आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन हे मिक्स करून घेतलेलं आहे. याचा असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून याचं आपण जशी रोटीला लाटतो त्या प्रकारे याला पातळ लाटून घ्या. जेवढं होईल तेवढं शक्यतो पातळ लाटून घ्या आणि गॅसवरती तवा ठेवलेला आहे ते भाजून घ्या. जास्त भाजू नका, अगदी उलट पालट करून 1-2 मिनटं आपण याला शेकून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे सगळ्या शीट्स मी तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण सारण तयार करूया रोलमध्ये भरण्यासाठी. त्यासाठी इथे मी कांदा, हिरवी मिरची, गाजर, शिमला मिर्च हे सगळं घेऊन आपण छान परतून घेऊया. हे पहा, आता यात चवीनुसार मीठ टाका, थोडासा टोमॅटो केचप, सोया सॉस घेतलेला आहे, मिरीपूड टाका आणि हे छान परतून घ्या. अगदी पटकन होते हे, जास्त वेळ लागत नाही याला परतायला. अगदी लगेच पटकन परतून झालेला आहे. आता एक स्लरी तयार करून घ्या मैद्याची. जास्त पातळ करू नका, घट्टच ठेवा आणि अशा प्रकारे रोल हे तयार करून घ्या. हे पहा, इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. अशा प्रकारे ती स्लरी लावून हे रोल चिटकून बसतात आणि छान क्रिस्पी होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्या. हे अशाच प्रकारे सगळे मी इथे रोल हे तयार करून ठेवलेले आहेत आणि ते आता तळून घ्या. आणि हो, माझी रेसिपी जर आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर अजून कोणती रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये तीही सांगा. हे पहा, आता अशा प्रकारे हे सगळे रोल मी तयार करून ठेवलेले आहेत आणि ते मीडियम गॅसवर तळून घ्या. हे पहा, जास्त गडबड करू नका, मीडियम गॅसवरच तळून घ्या म्हणजे छान क्रिस्पी होतात. अगदी सगळ्यांना आवडणारा हा आवडीचा स्नॅक्सचा पदार्थ आहे. हे पहा, इथे माझे सगळे रोल हे तयार करून झालेले आहेत. आता द्या मुलांना खायला, मस्त लागतात. खूप छान होते ही रेसिपी. एकदा नक्की ट्राय करून पहा. बाय.